ओम श्रोते हो, नमस्कार. क्लिप 53. कालच्या भागात आपण परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्रातील लीला प्रसंग ऐकण्यास सुरुवात केली आहे. आज पुढचे काही लीला प्रसंग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. योगसिद्धी. नरसीच्या चातुर्मासानंतर ब्रह्मावर्ताला जाऊन पुढे देवाच्या आज्ञेप्रमाणे महाराज काशीला गेले. महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज. मणिकर्णिका स्नान आणि काशी विश्वनाथाचं दर्शन करून तारक मठात मुक्काम केला. काशीतील विद्वान मंडळी व संन्याशांना महाराजांची ख्याती विदित होती. ती सर्व मंडळी दर्शनाकरता वाटच पाहत होती. 40 चातुर्मास केलेले आणि 80 वय असलेले प्रसिद्ध श्री स्वयंप्रकाश स्वामी यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. शास्त्री पंडित विद्यार्थी मंडळींनी महाराजांचा सत्कार केला. अहिल्याबाईंच्या घाटाजवळ खूपच गर्दी वाढली. महाराजांनी येथूनच वाडीकडे जावे असा विचार केला असता प्रेमाकातर त्यांना जाऊ न देण्यासाठी 50-60 मंडळींनी त्यांना गराडा घालून राहण्याचा आग्रह केला. या मंडळीत आणि जमलेल्या गर्दीतून महाराज एकाएकी दिसेनासेच झाले व हा एक चमत्कारच घडला. थेट प्रयाग क्षेत्री प्रगट झाले आणि तेथील वास्तव्यानंतर पुढे दक्षिणेकडे रवाना झाले. नरसीला चातुर्मासाच्या वेळी असाच चमत्कार पण वेगळ्या पद्धतीचा घडला होता. सुरुवातीला महाराजांची योग्यता कुणाच्या लक्षात आली नव्हती, त्यामुळे त्यांच्या छोट्याशा जागेत विशेष गर्दी होत नसे. पुढे प्रचंड गर्दी होऊ लागली. नरसी छोटेसे गाव असूनही त्याला क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. एकदा महाराज प्रसाद वाटप करताना त्यांच्या अगदी लहान जागेत खूपच गर्दी होऊ लागली. बाहेरच्या मंडळींना आत प्रसादाला येणे अशक्यच होते. तेव्हा महाराजांनी दुसरे रूप धारण करून बाहेर प्रशस्त जागेतल्या अश्वत्थाच्या पायऱ्यावर बसून भक्तांना प्रसाद देऊ लागले. आतील लोक बाहेर आल्यावर त्यांना पुन्हा महाराज बाहेर दिसले आणि बाहेरच्या मंडळींना आत दिसले. हे दृश्य पाहून सर्वजण दंग झाले. देवाचा बालहट्ट. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या मध्ये सर्व अध्यात्म मार्गाचा समन्वय झालेला होता. सगुण निर्गुण, साकार निराकार असा काही फरक राहिला नव्हता. चराचर सृष्टीत तो भगवंत भरून राहिलाय हे ते प्रत्यक्ष अनुभवत होते. कर्म, ज्ञान, भक्ती, योग, पराभक्ती सर्वच त्यांच्यामध्ये सामावले होते. सर्व सिद्धी हात जोडून उभ्या होत्या. अत्यंत कडक आचार धर्म, संपूर्ण वैराग्य आणि देहाबद्दल अनासक्ती त्यांच्या जीवनात वारंवार दिसून येतात. त्यांच्याबरोबर प्रवासात असलेली मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष देवच, त्याबद्दलचीच ही गोष्ट आहे. पेटलादचा चातुर्मास संपल्यावर महाराज चिखलद्यास आले. दिवाळीच्या सुमारास तेथे महाराज आलेले होते. नरक चतुर्दशीच्या आदले दिवशी दत्त महाराजांचा दृष्टांत झाला की उद्या दिवाळी असल्यामुळे आपल्याला अभ्यंग स्नान हवे. महाराजांनी देवाला लगेचच सांगितले. प्रवासाला निघताना गार पाण्याची आंघोळ आणि भस्म लावणे एवढेच ठरले होते. संन्यासी असल्यामुळे अग्नीला स्पर्श करता येत नाही आणि सुगंधी तेल वगैरेही आपल्याकडे असत नाही. दुसरे दिवशी महाराज नर्मदेचे स्नान करून आले आणि देवाला नित्याप्रमाणे गार पाण्याची आंघोळ घालून भस्म लावले. नंतर भिक्षा मागून आल्यावर मूर्तीजवळ नैवेद्य दाखवताना देव भडकलेले होते. एकदम तोफेसारखा आवाज आला, आज दिवाळी असून मला मंगलस्नान घातले नाही. मंगलस्नान घातल्यावाचून मी नैवेद्य घेणार नाही. मी नर्मदेकडे जातोय. ही प्रभूंची रागाची वाणी ऐकून महाराजही घाबरले आणि नर्मदा तीरावर गेले. तेवढ्यात लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. इतकी छोटी मूर्ती या विशाल पात्रात शोधायची कशी? तरी आवाजाच्या अनुरोधाने महाराज पाण्यात शिरले आणि एके ठिकाणी प्रकाशाचा झोत दिसला. तेथे बुडी मारून ती मूर्ती प्रेमाने वर आणली. याप्रमाणे दत्तप्रभूंची वार्ता नानासाहेब इत्यादी सर्व मंडळींना कळल्यावर वाजत गाजत मूर्ती आणली. सुगंधी तेल, पंचामृत, ऊन पाणी इत्यादी सर्व सोय झाली. प्रेमार्द चित्ताने महाराजांनी दत्तमूर्तीची पूजा, आरती
मंत्रपुष्प इत्यादी सर्व केले. नैवेद्य समर्पण केला आणि प्रभूच्या लीलेचे वर्णन त्याने एका आपल्या अभंगात करून ठेवले आहे. तो अभंग खालीलप्रमाणे आहे. मित्र मित्र जरी भांडती तरी पुन्हा एक होती. दंपतीचा हो कलह लव मात्र न तुटे स्नेह. देवभक्तांचे भांडणे पराभक्तीचे ते ठाणे. वासू म्हणे हा विनोद देतो दत्ता परमानंद. आता पवनी चातुर्मासातल्या अद्भुत गोष्टी हा भाग ऐकूया. पवनीच्या वास्तव्यात एक भाविक बाई आली आणि तिने आदराने टेंबे स्वामींसमोर नारळ आणि पैसे ठेवले. हाती आलेली अधेली आहे असे समजून तिने पैसे ठेवले, पण ती एक गिनी म्हणजे सोन्याचे नाणे होते. आपण गिनी ठेवली हे लक्षात आल्याबरोबर तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली. पण ती गिनी परत कशी घ्यायची या विचाराने ती तेथेच स्वस्थ बसून राहिली. महाराजांना तिच्या अंतरंगात चाललेले लगेच कळले व ती गिनी परत घेण्यास सांगितले. त्या बाईंना तो कमीपणा वाटला, म्हणून त्या म्हणाल्या, एकदा आपल्या पुढे ठेवलेली गिनी आपण परत घेणार नाही. महाराज तर पैशाला स्पर्शही करीत नसत. महाराज बरं म्हणाले आणि तिला पुन्हा प्रसाद म्हणून नारळ परत केला. त्या बाईने घरी जाऊन नारळ फोडल्यावर ती गिनी बाहेर पडली आणि तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. महाराज पुढील प्रवासात गोदा तटाकी गंगा मसले या गावी पोहोचले. तेथे स्नानाकरता नदीत गेले असताना लोकांना ताकीद देऊनही मंडळी नदीत उतरली. सर्वांवर महाराजांनी प्रोक्षण केलेच, पण त्या गडबडीत एक मनुष्य बुडाला. लगेच खटपट करून त्याला वर काढण्यात आले, पण तो गतप्राण झाला होता. महाराज म्हणाले, लोक सांगूनही ऐकत नाहीत, निष्कारण उपाधी देतात. त्यावर गांडा महाराज म्हणाले, महाराजांची आज्ञा मोडल्याचे फळ त्याला मिळाले. शेवटी बऱ्याच जणांचे दुःख आणि तळमळ पाहून महाराजांना दया आली आणि त्यांनी आपल्या कमुंडलूतील पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. त्याबरोबर त्या माणसाचा श्वासोच्छ्वास सुरू झाला आणि तो सावध होऊन उठून बसला. सर्वांनी महाराजांची पूजा करून स्तुती केली आणि गावात येऊन मोठी ब्रह्म समाराधना केली. त्यानंतर उद्याच्या भागात आपण नर्मदे हर हर नर्मदा माता की जय हा अनुभव ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.